प्रश्न बघा व्यवस्थित काय आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं हे असे प्रश्न विचारले की नाही, दोन इक्वेशन बनवायचे आहेत आणि ते सॉल्व्ह करायचे. डिवाइड अ रोप ऑफ लेंथ 560 centimeter into two parts such that twice the length of smaller part is equal to 1/3 of the larger part. Then find the length of the larger part. म्हणजे आपली दोरी किती आहे, 560 ची आहे सेंटीमीटर मध्ये आणि त्याचे दोन भाग करायचे. किती भाग करायचे? दोन भाग करायचे. मग काय करायचं, सपोज स्मॉलर पार्ट काय म्हणूया, स्मॉलर पार्ट इज x सेंटीमीटर. समजा लहान भाग कितीचा आहे, दोरीचा लहान भाग कितीचा आहे, 1 सेंटीमीटरचा आहे. अँड लार्जेस्ट पार्ट इज काय सांगा, लार्जेस्ट पार्ट इज y सेंटीमीटर आणि मोठा भाग हा कितीचा आहे, y सेंटीमीटरचा आहे. असे दोरीचे भाग झालेले आहेत. मग इक्वेशन काय तयार होणार सांगा, हा छोटा भाग आणि हा मोठा भाग दोन्ही मिळून दोघांची बेरीज किती होणार, x अधिक y बरोबर किती होणार, 560 होणार. आणि हेच आपलं इक्वेशन नंबर किती आहे, 1 आहे. कंडिशन बाय सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीनुसार इथे काय लिहिणार मी, बाय सेकंड कंडिशन, दुसरी अट. अनेक अट आपण त्यात दिलेले आहे. दुसऱ्या अटीनुसार काय दुसरी अट सांगितले बघा, दुसरी अट काय सांगितलेली आहे, काय सांगितले दुसरी अट, की ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट, लहान भागाची दुप्पट. लहान भागाची काय सांगितल्या, लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट. लहान तुकडा किती आहे, x आहे, ह्याची काय करायची, दुप्पट. लहान तुकड्याची काय केली आपण, दुप्पट. दुप्पट केली म्हणजे किती झालं, x किती झालं, 2x. ही काय आहे, मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या किती आहे, 1/3 पट आहे. मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या काय आहे, मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या 1/3 पट आहे. तेच आहे पार्ट इज म्हटलं की इज इक्वल टू 1/3 ऑफ द लार्जर पार्ट. लार्जर पार्ट किती आपला, y आहे. चला आता यामध्ये काय करायचं, हे भागिले 3 इकडे गेलं काय होते, गुणिले 3 होणार. 2x गुणिले 3 बरोबर इकडे y के y, मग 6x झालं. मग y ची किंमत किती आली, y ची किंमत किती आली, 6x. आता इथं इक्वेशन नंबर काय झालं, 2 तयार होते. आता ही y बरोबर किंमत कुठे ठेवायची, ह्यात ठेवायची. मी तिला डायरेक्ट पुट y इज इक्वल टू 6x इन इक्वेशन फर्स्ट. माझ्यामध्ये काय म्हणायचं, y बरोबर 6x ही किंमत कुठे ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू. कुठे ठेवायला आपण, समीकरण 1 मध्ये ठेवायचे. आता समीकरण 1 कुठे आहे जरा बघा, चेक करा कुठे आहे समीकरण 1. काय आहे समीकरण 1 सांगा, x अधिक y बरोबर काय आहे, x अधिक y बरोबर किती आहे, 560 आहे. यामध्ये कुणाची किंमत ठेवायची, x ची किंमत किती ठेवायची, नाही y ची ठेवायची ना, y ची किंमत किती ठेवायची, y ची किंमत किती ठेवायची, 6x. मग x आहे ते सुधारून घ्या, y ची किंमत किती ठेवायची, 6x बरोबर किती झालं, 560. चला 6x आणि x किती झाले, 7x. 7x बरोबर 560, गुणाकार काय होणार, भागाकार. 560 भागिले 7, x बरोबर किती आलं, 80 आलं. चला 80 हे 80 सेंटीमीटर आलं. हे लहान भाग आहे का मोठा भाग आहे, x कुठला भाग आहे, लहान भागाला. तर आपल्याला मोठा भाग काढायचा आहे. मग x बरोबर 80 कुठे ठेवायचं, परत इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं. परत काय ठेवायचं, परत तेच उतरून घ्यायचं, x अधिक y बरोबर 560. चला x ची किंमत किती ठेवायची, आता इथं 80 ठेवायची. किती ठेवायची, 80. 560. आता अधिक इकडे काय होतंय, वजा होतंय. मग y बरोबर किती आलं बघा, 560 मधून 80 गेले
तर किती होणार जरा सांगा मला आता. y बरोबर 0तून 0 गेले, 0 उरले, 6 मधून 8 जात नाही, 6 होणार 16, 16तून 8 गेले, 8 उरले, आणि इथं 4, म्हणजे 480 सेंटीमीटर ही मोठ्या तुकड्याची लांबी होणार. मग लार्जेस्ट पार्ट काय येणार यातला, लार्जेस्ट पार्ट काय आला, 480 सेंटीमीटर. मोठ्या तुकड्याची लांबी म्हणायची. मोठ्या तुकड्याची लांबी किती आलेली आहे, 480 सेंटीमीटर आलेली. आता दोन्ही मिळून 560 होते का जरा चेक करा. दोन्ही मिळून किती व्हायला पाहिजेत, हे 80 आणि 480, 560 आन्सर व्हायला पाहिजे.